हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग तुमचा खूप जास्त रिक्वेस्टेड होता. मला खूप जास्त उशीर झाला ॲक्च्युली हा ब्लॉग शूट करायला. जेव्हा अनाया 6 मंथ्सची झाली, 6 नाही 5 मंथ्सपासनं मी तिचे प्रत्येक महिन्याचे जे रेग्युलर रुटीन आहे ते शूट करून तुमच्याशी शेअर केलेले होते. पण यावेळी खरंच खूप लेट झालं, कारण आम्ही गावावरनं आलो तेव्हा अनाया 11 महिन्याची होऊन गेली होती. आणि मग तिथून आल्यानंतर खूप घाई गडबड. तर आता अनाया 11.5 महिन्याची झालेली आहे आणि आज मी तिचा तो व्हिडिओ शूट करत आहे की तिचं रोजचं रुटीन कसं असतं. आता ती 11.5 महिन्याची आहे, तर तिला मी काय काय सवयी लावत आहे नवीन, तिला जेवण किती आणि कसं, किती वेळा काय काय देते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर खूप जणांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही रुटीनचे व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा खरंच खूप छान रिस्पॉन्स असतो रुटीनच्या व्हिडिओजला. तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करते. तर आता वाजलेले आहेत 9. अनाया 9ला उठते किंवा 9:30ला उठते. तर त्याच्या अर्धा तास वगैरे आधी मी उठते, कारण आम्हाला झोपायला 1 वाजतो रोज. तर आता तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये मी आमचं सकाळचं रुटीन कसं असतं हे दाखवणार आहे आणि यानंतरचा पुढचा ब्लॉग जो येईल त्याच्यामध्ये आमचं संध्याकाळचं रुटीन दाखवेल. म्हणजे दोन्ही ब्लॉग्समध्ये तुम्हाला कळेल की अनायाचं पूर्ण दिवसभराचं रात्रीपर्यंतचं रुटीन कसं असतं. एका ब्लॉगमध्ये सगळं काही एवढं शूट करू शकत नाही, कारण ब्लॉग खूप लेंदी होतो आणि कोणालाच पाहायला एवढा मोठा ब्लॉग इंटरेस्ट येणार नाही. म्हणून मी 2 ब्लॉग्समध्ये शेअर करते. तर आज तिचं दुपारपर्यंतचं, म्हणजे ती दुपारी कधी झोपते इथपर्यंतचं मी शेअर करते आणि मग उठल्यानंतर संध्याकाळचं ते रात्रीपर्यंतचं रुटीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये असणार आहे. तर चला मग आता वाजलेले आहेत 9. अनाया आता उठलेली आहे म्हणून मी ब्लॉग सुरू केला. तर मी 8:30ला उठली. मी माझं फ्रेश झाली, आम्ही दोघांनी चहा वगैरे घेऊन झाला आणि आता पुढनं इथनं रुटीन कसं असेल हे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवते. नानू सगळ्यात आधी उठल्यानंतरचं सगळ्यात पहिलं माझं काम असतं तिला पाणी देणे. तर पाण्याची बॉटल ती स्वतः घेऊन आपली आपली पाणी पिते. तर नानू से गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. नो नो चिकी मम्मा मम्मा तुला प्यायचंय, तुला तुला नानू तू पी, तू 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 पी, तू पी ना बेटा. मम्मा पिऊन घे. बरं, नानूला आता दात यायला पण सुरुवात झालेली आहे. 2 दात आलेले आहेत नानूला. आणि सगळ्यांनी हा पण प्रश्न विचारला होता की दात कधीपर्यंत येतात, ते नॉर्मल आहे का, टीथिंग कधी सुरू झाली, त्याचा काही त्रास झाला का. ऍक्च्युली अनाला काही त्रास झाला नाही फार. एक जेव्हा ती 10 महिन्याची होती तेव्हा तिला थोडंसं लूज मोशन लागलं होतं आणि त्यावेळी आम्ही तिला डॉक्टरांकडे नेलं. 5-6 दिवसात ते ओके झालं. त्याच्यानंतर 15 दिवसांनी तिला दात यायला सुरुवात झाली आणि जेव्हा ती 11 मंथ्सची होती तेव्हा तिला दात आले. आता 2 दात येत आहेत अजून. तू पण सांगते. आणि दात कधी येतात हे सगळ्यांचा प्रश्न असतो. तर 7व्या महिन्यापासून दात सुरू होतात काही काही बाळांना. तर 18 महिन्यापर्यंत सुद्धा दात येऊ शकतात असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. म्हणून आम्ही काही फार टेन्शन घेतलं नव्हतं. म्हणलं जेव्हा येईल तेव्हा येईल. तर आता आणायला सुरुवात झालेली आहे. हे बेटा बर. आणि मग सकाळी आता पाणी पिऊन झालं, थोडा वेळ ती खेळते आणि त्यानंतर लगेच तिला 5 मिनिटात आम्ही घेऊन जातो वॉशरूम मध्ये. आता ती 11 महिन्याची झालेली आहे. तसं तर सगळे म्हणतात की 9 महिन्यानंतर ह्या सवयी लावायच्या, पण मला ती त्यावेळी खूप छोटी वाटली. मला वाटतं नको आतापासून. पण आता 11 महिन्याची झाल्यानंतर मला असं वाटतं की तिला वॉशरूम मध्ये जाऊन सुसू करावी लागते हे कळलं पाहिजे. तर तिला मी हळूहळू आता घेऊन जाते रोज सकाळी संध्याकाळी. जेव्हा केव्हा आपल्याला आठवण येईल की ती झोपेतून उठल्यावर, तर तेव्हा मी तिला घेऊन जाते आणि वॉशरूम मध्ये सुसू करायला लावते. आणि लकीली असं सू म्हटलं की ती करते सुद्धा. तर चला आता अनायाला आपण वॉशरूम मध्ये घेऊन जाऊ सुसू करायला आणि त्यानंतर तिचं डायपर वगैरे चेंज करून देते. लेट्स गो लेट्स गो. त्याच्याशी बोलणार तू? त्याला म्हणा गुड मॉर्निंग. त्याला म्हण नानू. नानूचा फेवरेट टॉय कोणता आहे? हा मला देणार. इथे इथे ये ग चिऊ, दाना खा, पाणी पी आणि भूर उडून जा.
तर आता नानूचा प्ले टाइम चाललेला आहे. तिला फ्रेश करून देते, तिचं वॉशरूम वगैरे सगळं आवरलं, पाणी पिणं वगैरे की मस्त ती खेळते एक अर्धा तास वगैरे. पण तेवढ्या वेळात आम्ही तिला जे शिकवायच्या गोष्टी आहेत, म्हणजे हे कसं करायचं ते कसं करायचं, कारण ती फ्रेश असते सकाळी उठल्यानंतर, तर मग तिला हे कर नानू ते कर नानू असं जे शिकवायच्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या करवतो. आणि ती आता 11 मंथमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकलेली आहे. तिला रिकग्नाइज होतं की यांनी हे केलेलं आहे तर आपल्याला पण ते करायचं आहे. ती कॉपी छान करू शकते. तर हे सगळे माइलस्टोन्स आहेत जे 11 मंथ बेबी करतो. म्हणजे आपण मला एक एक्झाम्पल सांगायचं की झालं तर मी जर रेडी होत असेल, मी पावडर लावेल तर ती पण अशी अशी पावडर लावते. तिला केस म्हटलं तर कळतात. आपले जे रेग्युलर शब्द आहेत ना ते त्यांना कळायला लागलेले आहेत आता. आणि आपण ज्या ॲक्टिव्हिटीज करतो त्या रिपीट करायच्या हे त्यांना कळायला लागलेलं आहे. तर ह्या सगळा जो असतो 9 ते 9:30 किंवा 9:45 पर्यंतचा वेळ जो असतो तिच्याशी इंटरॅक्ट करण्याचा किंवा तिला नवीन नवीन गोष्टी शिकवण्याचा असतो आमचा. आणि त्यानंतर पुढे मी तिला ब्रेकफास्ट देते. लगेच झोपेतून उठल्यावर तिला जर ब्रेकफास्ट दिला तर ती घेत नाही. मग त्यापेक्षा थोडीशी भूक लागू देते, कारण जेव्हा मी 8:30ला तिच्या जवळनं उठते तोपर्यंत ती कंटिन्यू फीडच करत असते असं म्हणू शकता. त्यामुळे तिला फार भूक नसते. तर मी तिला 9:30 नंतर 9:45-10 पर्यंत ब्रेकफास्ट देते सकाळचा. आणि आता खाण्याचे खूप जास्ती प्रॉब्लेम आहे, हे नको ते नको, खूप सिलेक्टेड गोष्टी ती खाते. तर मग ज्या 2-3 ऑप्शन्स आहेत सकाळचे ब्रेकफास्टचे ते तुम्हाला मी सांगते. आणि सकाळचं जे इंटरॅक्शनचा वेळ आहे ना त्यामध्ये हा पण टाइम इन्क्लूड असतो, घरच्यांशी व्हिडिओ कॉल. हॅलो आजी. हॅलो. हाय. हाय. नानू आता खेळण्यात बिझी असते तेव्हा तिला मी ब्रेकफास्ट देते. आणि आज ब्रेकफास्ट मध्ये तिला मी देत आहे हे योगर्ट. आता रिसेंटली तिला योगर्ट खूप आवडायला लागलेला आहे म्हणून सकाळचा ब्रेकफास्ट तरी मी तिला हाच देते. यासोबत दही, मखाना, मुरमुरे असे सगळे ऑप्शन्स आहे ब्रेकफास्टचे तिला मी देत असते. नानू हे ब्रेकफास्ट आहे नानूच्या. नो नानू असं नाही बेटा, ब्रेकफास्ट. यू लाईक इट? झालं नाही? झालं नाही बेटा, अजून आहे. चिऊ आली. बरं बरं येऊ दे चिऊला. चिऊला पण खाऊ घालायचं का आपण? चिऊला बरं जयचे पप्पा करून दे. जे पप्पा कसं करते माझं कोतू अशा अशा. बरं मला तू हे देते का? थँक्यू करून दाखव. हे दे मला. थँक्यू नानू. थँक्यू असा करतो, खूपच क्यूट. हो ना नानू? कुठे बोलतो नानू थँक्यू? अशा क्लॅप्स कसा करतो? बरं याच्यात ते लागते ना नानू, म्युझिक कसं लागते ग? म्युझिक लागलं की नाचावंच लागतं हो ना. आणि असं प्रकारे अनाला सगळ्या गोष्टींमध्ये बिझी करवून खाऊ घालावं लागतं, नाहीतर मग ती खातच नाही. तर योगर्ट तसंही आवडीचं आहे, ते इझिली खाऊन घेते. पण बाकी सगळ्या गोष्टी खायला मग ती खूप त्रास होते. हो ना नानू? ओके सगळ्यांना सांग आता मी ब्रेकफास्ट नंतर भेटते म्हणा. हो ना? मी माझा ब्रेकफास्ट करून घेते आता. हो ना? हो. दात अशी नानूची दात आहे. नानू तू टंग दाखवते माहिती का तुला? टंग. आता अनायाचं ब्रेकफास्ट झालेला आहे आणि ती मस्त हॅपी खेळत असते. पण मला तिकडे जायचं आहे आता किचन मध्ये स्वयंपाकासाठी. तर त्यावेळी तिला जर खाली टाकून दिलं ना मग काय लागेल, कुठे पडेल, लक्ष नसतं. त्यामुळे मी काय करते, वॉकर मध्ये तिला टाकते. पण हे तुम्ही करू नका, वॉकर मुलांना नाही दिलं पाहिजे. त्यांची वॉकिंग जी आहे ना ती डिले होते. पण आता अनाया ऑलरेडी चालते म्हणून मला फार टेन्शन नाहीये की तिची वॉकिंग डिले होईल. आणि मी ती 11 मंथ्स कम्प्लीट झाल्यानंतर 5-6 दिवसानंतर तिला वॉकर दिलं. त्याच्या आधी तर कोणीच कधीच देऊ नये, नाहीतर तुमच्या बाळाची वॉकिंग डिले होईल. आणि तेही माझ्याकडे ऑप्शन नाही, कोणी बघायला नाही, म्हणून मी वॉकर देते तेवढा माझा स्वयंपाक होईपर्यंत. आणि ती वॉकरमध्ये पण फार वेळ राहत नाही. मग तिला कसं बिझी ठेवायचं हे तुम्हाला मी पुढे दाखवते. तर मी जेव्हा इथे स्वयंपाक करत असते ना तेव्हा अनाया अशीच माझ्या आजूबाजूला फिरत असते. तर हे तिच्यासाठी 2-3 गोष्टी आहेत. हे आहे नाचणीचे मुरमुरे. हा घे. नाही पाहिजे? हा घे. आणि तिला हातात पाहिजे असतं, असं तोंडात टाकून दिलेलं नाही आवडत आम्हाला. हातात द्यायचे. त्यानंतर हे मखाना जे आहे ना ते मी तुपामध्ये छान रोस्ट करून घेतलेले आहे. तर ते एकदम छान असं क्रंची आहेत, तिला खायला सोपे जातात. तर ती हे पण खूप आवडीने खाते. आणि मुरमुरा
तर मग मध्ये मध्ये तिला मी एक 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 देत देत असं माझा स्वयंपाक करते. हो हो घे. तोंडातलं संपायचं असेल ना नानू अजून हळूहळू खायचं. आता इथे आमच्या ब्रेकफास्टची प्लस जेवणाची प्रिपरेशन मी करते. तर ब्रेकफास्ट मध्ये आम्ही जनरली फ्रुट्सच खातो आणि तिला पण मग जे पॉसिबल असेल देणं जसं की ऑरेंज तर मग ते तिला पण देते मी. असं तिचं सुरू राहतं आमचं पूर्ण ब्रेकफास्ट आणि लंच होईपर्यंत. ऑरेंज खाते. खेळणे करते बेटो. तोंडातलं संपलं की मग खा. टेस्टी आहे टेस्टी. मस्त मस्त आहे. हे मग स्वयंपाक करता करता सगळ्यात आधी ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्ट म्हणजे आमचं फ्रुट्स खाणं असतं आणि ते झालं की मग रोशनची ड्युटी सुरू होते आणि रोशन तिला छान केसांना मसाज करून देतो. आता जेव्हा ती 9 महिन्याची झाली तोपर्यंत तिला मी रोज बॉडी मसाज करायची, पण त्यानंतर ती बिलकुल ऐकायची नाही, खूप वळवळ करते, त्यामुळे बॉडी मसाज तर काही शक्य नव्हतं. पण आता हेअर ऑइलिंग हे रोज असतं आणि ते रोशन करतो. तर मला वाटते 9 महिन्यानंतर किंवा 10 महिन्यानंतर ही ड्युटी आम्ही चेंज केली. आधी रोशनला जमायचं नाही तिची आंघोळ करायला, पण आता ती मोठी झाली आहे, रोशनला मस्त जमताना ती करू पण देते. आता तिला उलट माझ्या हातची नको असते कारण रोशन तिला छान मस्ती करू देतो. तर हेअर ऑइलिंग आणि मग त्याच्यानंतर अर्ध्या तासाने वगैरे तिची आंघोळ घालणे हे काम रोशन करतो आणि तेवढ्या वेळात माझा स्वयंपाक होतो. हेड मसाज एन्जॉय पण करते हो ना. हो ये Nanu, look at me. Wow, wow, wow. नानूला काहीतरी हातात कारभार असल्याशिवाय आम्ही काहीच करू देत नाही. तसं ती हेअर ऑइलिंग छान एन्जॉय करते, पण हातात काहीतरी कारभाराला पाहिजेच, तेव्हाच आम्ही शांत बसतो, नाही तर आम्ही खूप वळवळ करतो. आणि इकडे तिच्या हातात ते तेलाची बॉटल, वाटी हे सगळं तिला पाहिजेच. पडलं की आम्ही वाकून वाकून बघतो. चलो चलो चलो, लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. चलो चलो. आज अनायासाठी लंच मध्ये मी बनवत आहे ब्रॉकली अँड कॅरेट स्मॅश. आमच्या सोबतच तिचं पण लंच प्रिपेअर करते आणि रोज काही वेगवेगळ्या रेसिपीज असतात. तर ते म्हणजे आमच्या जेवणातलं पोळी, वरण, भात ह्या सगळ्या गोष्टी पण तिला मी हळूहळू देत आहे. आता दात येत आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तिनं सुरू केलेल्या आहेत. तर तुम्हाला आता एका ब्लॉगमध्ये मी सगळं सांगू शकत नाही की मी तिला काय काय देते. त्यासाठी मी माझ्या रेग्युलर रेसिपीज शेअर करत असते जे अनायाला मी देते. आणि त्यापेक्षाही जास्ती शॉर्ट रेसिपीजपेक्षा तुम्ही जर माझे ब्लॉग्स बघितले रेग्युलर तर त्यामध्ये रोज मी अनायाला तिच्या डाएटमध्ये काय देते दिवसभरात हे सगळं काही तुम्हाला बघायला मिळतं. तर होपफुली तुम्हाला माझे व्लॉग्स हेल्पफुल राहत असतील. Oh, Nanu like. Yay, Nanu's favorite, huh? Hey, claps, claps, claps. Hey, claps, claps, claps. Nanu liked it. Wow. तर आता नानूची आंघोळ झाली प्लस तिचं काय औषध देऊन झालं आणि तिची हेड मसाज, आंघोळ आणि औषध देणे हे 3 कामं सकाळची रोशन करत असतो. आणि कधी कधी तो तिला ब्रेकफास्ट पण देतो, लंच पण, म्हणजे आम्ही आमचे कामं अकॉर्डिंगली ॲडजस्ट करून जर तो फ्री असेल तर तो तेवढं करतो किंवा मग बाकी वेळी मग मी असतेच तिला बघायला. आणि आता तिचं लंच रेडी झालेलं आहे, आमचं सुद्धा लंच झालेलं आहे. यांचं आंघोळ वगैरे सगळं होईपर्यंत माझं तिकडचं रेडी होऊन जातं. आणि आता 12 वाजलेले आहेत. तर तिला औषध दिलं तर 15-20 मिनटं दुसरं काही देत नाही, पण लगेच तिला जेवणाला देते. तर लंच तिचं अराउंड 12:30ला 1ला असं होतं. पण कधी कधी काय होतं तिला यावेळी खूप झोप येते. आता मुलांचं शेड्यूल असतं पण असं नाही की असं झालंच पाहिजे. यावेळी कधी कधी बिघडतं सुद्धा. तर मग त्यावेळी तिला झोप जर आली यावेळी तर मग तिला फीड करून झोपवून देते. आणि आता इथून इकडे ना थोडं फीडिंग कमी करायचं आहे, हळूहळू फीडिंग कमी करायचं आहे. 1 वर्षाची होत आहे ती आता, पण बंद तरी नाही पण कमी करायचं आहे. म्हणजे तिला
बाहेरच्या जेवणाची सवय लागली पाहिजे. थँक्यू. तर म्हणून मग आता तिला झोप आलेली दिसत नाहीये, पण यावेळी जर तिला झोप आलेली असते ती थोडी क्रँकी होऊन जाते, मग तिला मी झोपवते आणि आम्ही लंच करतो. पण आता तिला झोप आली नाही तर मग तिचं लंच आधी करून मग आमचं बाकी सगळ्या गोष्टी होत राहील. आता नानूला लंच देताना खूप साऱ्या गोष्टी तिच्या हातात द्यावं लागतात. ती पाडते, ती उचलते आणि असं करता करता आमचा अर्धा पाऊण तास लंच चालतो. तर आता हे तिला मी देत आहे आणि त्यातही किती काय खाईल याचा काही भरोसा नाही, पण ठीक आहे, जे खाईल जेवढं खाईल. नानू असं थुकायचं नसतं बेटा, हे असं असतं आमचं लंच. खाणं बेटा असू नाही करू, तर असू नाही दे मम्माला. नो नो. एलेक्सा प्ले कालो मदारी आया. आणि फायनली खूप साऱ्या कष्टाने नानूचं लंच झालेलं आहे. आता तिला मी जेवण खाऊ घातलं, तिने पूर्ण खाल्लं नाही. ते असं होतंच, लंच ती पूर्ण घेत नाही कारण यावेळी तिला ना खूप झोप आलेली असते. मग तर ती जेव्हा झोपीतनं उठते त्याच्यानंतर मी तुला द्यायचा प्रयत्न करते, किंवा मग कधी कधी जर व्यवस्थित खाल्लं तर मग नाही पण देत. तर ते डिपेंड करतं की किती खाल्लं काय नाही, त्याच्यावर असतं सगळं. आणि मग इव्हनिंग कशी असते, इव्हनिंग स्नॅक्समध्ये काय देते हे सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आता सध्या तरी तिचं जेवण झालेलं आहे आणि तिला झोप आलेली आहे, तर तिला आता मी फीड करते आणि झोपवून देते. आणि मग त्यानंतरचं माझं रुटीन काय असतं ते दाखवते. अनायाला झोपवून दिलं आणि इतकं करता करता 1 वाजून जातो. त्यानंतर मी पटापट आंघोळ करते, पूजा करते आणि मग आमचं लंच करते. तर हे सगळं होईपर्यंत 2 वाजतात. तर इथे माझी पूजा चाललेली आहे आणि अनायाची ही दुपारची झोप 2 ते 2.5 तासाची असते. त्यानंतरचं रुटीन काय असतं हे पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.